नमस्कार, घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण चपातीवर बेसनचं मिश्रण घालून अतिशय भन्नाट आणि युनिक अशी रेसिपी बनवतोय. चला तर वेळ न घालवता आपण लगेच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे मी घेतलेलं आहे आलं, लसूण आणि 4-5 हिरव्या मिरच्या. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. पहा इथे आपण याचं वाटण बनवून घेतलेलं आहे. आता आपल्याला इथे एक मिक्सिंग बाउल घ्यायचा आहे. यामध्ये घालायचं 1 वाटी बेसन पीठ, सोबतच 2 चमचे तांदळाचं पीठ, तयार केलेलं वाटण, हळद, 1 छोटा चमचा लाल तिखट, सोबतच चवीनुसार मीठ घालायचं आहे. 1 छोटा चमचा ओवा हातावरती चोळून यामध्ये घालायचा. आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आणि याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. तर गरजेप्रमाणे जसं जसं लागेल तसं थोडं थोडं करत यामध्ये पाणी घालायचं आहे आणि याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. अगदी जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर यामध्ये गुठळ्या तयार होऊ शकतात. त्यामुळे जसं जसं लागेल तसं पाणी घालायचं आणि बेसन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर मंडळी, आज आपण अतिशय भन्नाट अशी रेसिपी बनवतोय आणि युनिक रेसिपी आहे, जी की तुम्ही या अगोदर कधीही बनवली नसेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. रेसिपी खूपच युनिक आहे. बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये पहा चपाती उरते, त्यापासूनच आपण ही रेसिपी बनवतोय. पहा इथे आपल्याला बेसनचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे मध्यम अशा स्वरूपाचं. अगदी पातळही नाही आणि अगदी घट्टही नाही, मध्यम अशा स्वरूपाचं इथे आपण बेसनचं मिश्रण बनवून घेऊया. पहा इथे आपण अशा स्वरूपाचं हे बेसनचं मिश्रण बनवून घेतलेलं आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही पहा अशा स्वरूपाची आहे. यापेक्षा जास्त पातळ नाही किंवा घट्ट नाही बनवायचं, असं मध्यम स्वरूपाचं मिश्रण आपण तयार केलेलं आहे. आता आपल्याला चपाती घ्यायची आहे. बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये चपात्या उरतातच. कितीही मोजून मापून केल्या तरी 1-2 चपात्या आपल्या घरामध्ये शिल्लक राहतातच आणि हे दररोज सर्वांच्याच बाबतीत होतं. मग अशा चपातीचं आपण काय करायचं ते पाहूया. बऱ्याचदा आपल्याकडे चपाती शिल्लक राहिली तर आपण एकतर त्याचा चिवडा बनवतो. तर त्यापेक्षाही काहीतरी वेगळी अशी रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आपल्या घरामध्ये उरलेली चपाती असते ती घ्यायची आहे आणि यावरती आपल्याला हे तयार केलेलं बेसनचं मिश्रण घालायचं आहे. मिश्रण घालायचं आणि त्यानंतर आपल्याला हाताने हे मिश्रण पसरवून घ्यायचं. हवं तर तुम्ही चमच्याच्या मदतीने सुद्धा हे मिश्रण संपूर्ण चपातीला लावून घेऊ शकता. सर्व चपातीला आपल्याला हे बेसनचं मिश्रण लावून घ्यायचं. व्यवस्थित असं चपातीवरती पसरवून घ्यायचं आहे. जसं आपण अळूवड्या बनवताना अळूच्या पानांना बेसन लावतो ना, अगदी त्या पद्धतीने संपूर्ण चपातीला हे मिश्रण लावून घ्यायचं आहे. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. म्हणजेच मला सुद्धा समजेल की आपल्या घरगुती भोजनच्या युनिक अशा रेसिपीज कुठपर्यंत पोहोचतात आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभारही नक्कीच मानता येतील. पहा इथे आपण चपातीला बेसनचं मिश्रण लावून घेतलं. त्यानंतर आपल्याला याचा असा रोल करून घ्यायचा आहे. चपाती गुंडाळून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे. जशी आपण अळूवडी फोल्ड करून घेतो, गुंडाळून घेतो, अगदी त्याच पद्धतीने ही चपातीसुद्धा आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे. पहा इथे आपण चपाती फोल्ड करून घेतली. आता आमच्याकडे मोठ्या चपात्या बनवतात, त्यामुळे याचा मोठा रोल झालेला आहे. तर आपण याला मधून कट करून घेऊया आणि पहा अशा पद्धतीने आपला इथे हा चपातीचा रोल तयार झालेला आहे. आता याच पद्धतीने आपण दुसऱ्या चपातीला सुद्धा बेसन लावून घेऊया, मिश्रण लावून घेऊया. तर चपाती आपल्याला एकावरती एक अजिबात ठेवायची नाही, अशी सिंगलच चपातीला बेसनचा लेअर द्यायचा आहे. चपातीवर चपाती अशा 2-3 चपात्या एकदाच नाही लावायच्या, सिंगल चपातीचा रोल बनवून घ्यायचा आहे. ही रेसिपी तुम्ही एकदा जर बनवली ना तर घरातील सर्वांना खूप जास्त आवडेल, इतकी चविष्ट बनते. आणि जेव्हा कधी तुमच्याकडे चपाती शिल्लक राहील तेव्हा तुम्ही नेहमीच हा पदार्थ बनवाल, इतका चविष्टसुद्धा तयार होतो. दुसऱ्या चपातीला सुद्धा आपण इथे बेसनचं मिश्रण लावून घेतलेलं आहे. आता याचा रोलसुद्धा तयार करून घेऊया. आता इथे आपल्याला चाळणी घ्यायची आहे. चाळणीला थोडंसं तेल लावून घेऊया आणि यावरती आपण तयार केलेले रोल ठेवून देऊया. आता आपल्याला हे जे रोल आहेत ना, याला स्टीम करून घ्यायचं आहे, वाफवून घ्यायचं आहे. सर्व रोल आपण चाळणीवरती ठेवलेले आहेत. आता इकडे पहा, अगोदरच मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं. आता पाणी व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये ही चाळणी ठेवून द्यायची.
झाकण ठेवायचं आणि फक्त 10 मिनटं आपल्याला याला वाफवून घ्यायचं आहे, स्टीम करून घ्यायचं आहे. त्यापेक्षा जास्त वेळ नाही करायचं, फक्त 10 मिनटामध्ये हे अगदी परफेक्ट असं वाफवले जाते. आता 10 मिनटं झाली, आपण यावरचं झाकण काढूया. पहा, वड्या अगदी व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत. थंड करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर चाळणीवरून आपण या वड्या काढून घेऊयात. पहा, मस्त अशी इथे वडी आपली शिजलेली आहे. यामधलं बेसन व्यवस्थित असं शिजलेलं आहे. आता लगेच आपण या वड्या कट करून घेऊया. आता मी तुम्हाला इथे वड्या कट करून सुद्धा दाखवते. पहा, या वडीला अगदी मस्त असे लेयर्स पडलेले दिसतात. सर्व वड्या आपण कट करून घेऊया. मस्त अशा आज आपण चपातीपासून आणि बेसनपासून या वड्या बनवतोय. अगदी छान कुरकुरीत अशा तयार होतात. आता याच पद्धतीने आपण या सर्व वड्या कट करून घेऊया. पहा, इथे आपण या सर्व वड्या कट करून घेतलेल्या आहेत. आता याला फ्राय करून घेऊया. तेल व्यवस्थित असं गरम झालं की यामध्ये आपल्याला सर्व वड्या सोडायच्या आहेत. मध्यम गॅसवर त्याला छान असा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे. इथे मी या वड्या डीप फ्राय करून घेते. हवं तर तुम्ही शॅलो फ्राय म्हणजे कमीत कमी तेलामध्ये सुद्धा याला फ्राय करून घेऊ शकता. एका बाजूने छान अशा तळल्या गेल्या, सोनेरी रंग आला की याला पलटवून घ्यायचं आहे. मस्त असं याला सोनेरी रंग येईपर्यंत, वड्या कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. या चपातीच्या वड्या अगदी सुंदर अशा तयार होतात आणि चवीला सुद्धा खूपच छान लागतात. तुम्ही सुद्धा कधी तुमच्याकडे चपाती शिल्लक राहिली ना, तर अशा पद्धतीच्या वड्या बनवून पहा, अगदी कुरकुरीत आणि भन्नाट होतात. तर मंडळी, तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन अस्सल मराठमोळा चॅनलवर प्रथमच आला असेल किंवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. त्या पुढील बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. आपल्या चॅनलवरती मी अशा खूप साऱ्या युनिक रेसिपीज, ज्या की आपल्या अगदी घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यांमध्ये तयार होतात, अशा खूप साऱ्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत. त्यासुद्धा एकदा नक्की चेक करा. मला खात्री आहे तुम्हाला आपल्या सर्व रेसिपीज जरूर आवडतील. पहा, इथे वड्यांना मस्त सोनेरी रंग आलेला आहे. आता आपण लगेचच या तेलामधून काढून घेऊया. पाहू शकता, ही वडी दिसायला जितकी सुंदर दिसते ना, तितकी चवीला खूप छान अशी झालेली आहे. आता याच पद्धतीने आपण आपल्या उरलेल्या सर्व वड्या फ्राय करून घेऊयात. अगदी मस्त लेयर्सवाल्या आणि कुरकुरीत अशा या चपातीच्या वड्या तयार होतात. मला खात्री आहे तुम्ही या अगोदर ही रेसिपी कधीच बनवली नसेल, त्यामुळे एकदा तरी नक्की ट्राय करून पहा. मला खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी 100% नक्कीच आवडली असेल. पहा, इथे आपण दुसऱ्या बॅचमध्ये सुद्धा या वड्या अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेल्या आहेत. पहा, वडीला रंगसुद्धा छान सोनेरी आला की लगेचच वड्या आपण तेलामधून काढून घेऊया. पहा, वडीला किती मस्त असे लेयर्स पडलेले आहेत आणि वडी अगदी कुरकुरीत अशी झालेली आहे. आता सर्व वड्या आपण तेलामधून काढून घेऊया. मस्त अशा चपातीपासून आपण या वड्या बनवलेल्या आहेत. पहा, वडी दिसायलाही सुंदर दिसते आणि चवीलाही तितकीच छान झालेली आहे. या वड्या तुम्ही अशाच खाऊ शकता. तुमच्या आवडीच्या कोणत्याही चटणीसोबत किंवा सॉससोबत सर्व करू शकता. नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा. पहा, वडी किती कुरकुरीत अशी झालेली आहे. आवाजावरून तुम्हाला समजलंच असेल की वड्या किती छान कुरकुरीत आणि मस्त झालेल्या आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. जरासुद्धा आवडली असेल तर एक लाईक करा आणि आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला मंडळी, आपण आपल्या पुढच्या युनिक अशा रेसिपीमध्ये भेटूयात. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. चला तर मग, बाय बाय.